लातूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा ठेवा असलेल्या औसा शहरात नगरपरिषद निवडणूक रंगात आली आहे। औसा नगराध्यक्षपद हे ओबीसी महिला राखीव असल्याने विविध समाजांच्या समीकरणांना विशेष महत्त्व आहे। मुस्लिम आणि लिंगायत समाजाची मतसंख्या लक्षणीय असल्याने सगळेच पक्ष त्यांच्याकडे विशेष लक्ष देत आहेत। औसामध्ये महायुतीत बिघाडी झाली आहे, त्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशी तिरंगी लढतही रंगतीये। नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव आहे, त्यामुळे पक्षांमध्ये चढाओढ झाली आहे। पाहूयात आमचे प्रतिनिधी श्रीराम जाधव यांचा याच बाबतचा सविस्तर रिपोर्ट। लातूर जिल्ह्यात 4 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं दिसून येतं, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं दिसून येते। लातूर जिल्ह्यातल्या औसा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्यात सत्तेत असलेले 2 पक्ष आमने सामने उभा टाकले आहेत, त्यामुळं या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष लागलंय। औसा शहरात 100 कोटीचे 100 बेड्सचं उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम 5 मजली बांधकाम प्रगतीपथावर आहे। शहराचा पाण्याचा प्रश्न माखली धरणातील पाणी पुरवठा करून साहेबांनी, माननीय आमदार साहेबांनी प्रश्न सोडविला आहे। तर या सगळ्या विकासाचं लेखाजोखा घेऊन आम्ही सगळ्यांना मत मागतोय। औसा शहर हे स्वच्छ शहर, सुंदर शहर आणि सुरक्षित शहर बनवण्याचा हा चौफेर विचार आम्ही करत आहे। औसाचा चौफेर विकास व्हावा या उद्देशाने आम्ही हे उमेदवारी लढत आहे। आणि या आतापर्यंतचा विकास तुम्ही पाहताय, गल्लोगल्लीत रस्ते, नाले सर्व स्तरावर पथकांचं काम चालू आहे किंवा त्याचे काम तुम्हाला दिसतील। तो विकास पाहून तुम्ही आम्हाला मतदान द्यावे याची अपेक्षा आहे। मागच्या 2016 पासून ते 2021 25 आजपर्यंत महायुतीनं काय राजकारण केलेलं आहे, काय समाजकार्य केलेलं आहे औसा शहरामध्ये, औसाचा विकास केलाय की भकास केलाय हे सर्व जनतेला माहिती आहे। आजपर्यंत ज्या निवडणुका प्रलंबित राहिल्या त्या कोणामुळे राहिल्या हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। जे वॉशिंग मशीनमध्ये जाऊन जे क्लीन होण्याचं जे सिस्टीम चालू झालेली आहे, जेव्हापासून ही भाजप सत्तेमध्ये आलेली आहे, त्याच्यावरती जनतेचा खूप सारा रोष आहे। आणि या जनतेचा उद्रेक हा आता ज्या औसामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहे, त्यामध्ये जनतेचा उद्रेक ह्या महायुतीच्या लोकांना, महाविकास आघाडीकडून त्यांना दणक्यामध्ये दिसेलच। आणि जनतेच्या मनातील रोष यावेळी सर्व जनता मतदान रूपी आशीर्वाद ही महाविकास आघाडीलाच देणार आहे याची आम्हाला ठाम खात्री आहे। मी औसा नगर परिषद निवडणूक 2025 साठी नगर अध्यक्ष पदाची उमेदवार आहे। मी गेल्या 10 वर्षापासून 2 टर्म काम केले आहे। मी उच्च शिक्षित आहे व औसाची मूळ रहिवासी व मूळ ओबीसी आहे। मी निवडून आल्यास जनतेची व मुख्य स्त्रियांची समस्या सर्व त्यांना लाभ याचा मी विचार करेन व मी असे वचन देते। आणि माझं भावाचं मला साथ आहे, त्यांनी काम करतील पुढे, त्यांना माहिती आहे। गेल्या 10 वर्षापासून ते सगळे नगराध्यक्ष असल्याने त्यांना सगळं समस्यांची माहिती आहे। संजय नगर, झोपडपट्टी आणि फुले नगर, नाल्या नाही, व्यवस्थित पाणी नाही। पाण्याला तर कधी 15 दिवसाला, महिन्याला येणार। आणि घंटागाडीचं तर डेलीचं काम आहे, तर डेली येत नाही, 8 दिवसाला 10 दिवसाला येणार। आणि झोपडपट्टीला तर रोडा नाहीत ना, नाल्या नाहीत, 15 वर्ष होऊन गेले, कसलाच सुविधा नाही। पाण्याची व्यवस्था झाली नाही आमच्यापाशी, नळ आले, कनेक्शन सुद्धा नाही आमच्याकडे। मी राहतो उस्मानगंज मस्जिदपाशी, पाईपलाईन आली पण कनेक्शन झालं नाही। डिमांड भरून आलोय मी, 4,500 रुपये नगरपाशीला डिमांड भरून आलोय मी, पण आम्ही एकाला बी आणि कनेक्शन नाही, पाणी नाही, एकाला सुद्धा पाणी नाही आम्हाला। गटारीचं काम नाही, रोडचं काम नाही, काहीच लाईटीचं काम नाही,
एका पोलला लाईट आहे तर खाल्ल्या वरल्या पोलला लाईट नाही, असं झालेलं आहे. समजी परिस्थिती नाजूक आहे आमच्याकडे.